हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं कव्हर मीटर आणि बाकीच्या टेस्ट आपण आत्तापर्यंत कव्हर केल्या. तर इथून पुढं ज्या टेस्ट आहेत बाकीच्या NDT टेस्ट त्या आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यासाठी सगळ्यांनी हे जे चॅनल आहे माझं यूट्यूब ते सबस्क्राईब करा. जे व्हिडिओज तुम्हाला आवडलेत त्यांना लाईक शेअर करा. ठीक आहे. तर इथून पुढे आता ही जी पुढची आहे टेस्ट ती म्हणजे हाफ सेल पोटेन्शिओमीटर ती आपण बघूया लेक्चरला. इथं जे 110 नंबरच्या स्लाईडवरती जी तुम्हाला इमेज दिली आहे तर ती दिली आहे हाफ सेल पोटेन्शिओमीटरची. ठीक आहे. आता इमेजमध्ये आपण बघूया नेमकं काय काय मेन्शन केलं आहे. तर ह्या ठिकाणी जे दिलं आहे ते म्हणजे कॉन्क्रीट आहे. कॉन्क्रीट सरफेस आहे, कॉलम म्हणा किंवा बीम म्हणा. आणि ह्या ठिकाणी जे बार गेलेला आहे तो म्हणजे सपोज आपण कन्सिडर करूया रेनफोर्समेंट बार. ठीक आहे. आणि ही जी अरेंजमेंट आहे बरोबर, हे अरेंजमेंट मिळून आपलं हाफ सेल पोटेन्शिओमीटर तयार होतं. तर त्यामध्ये येतं पहिलं म्हणजे एक व्होल्ट मीटर आहे बरोबर. आणि दुसरीकडे हे जी सर्किट सिस्टीम दाखवली आहे त्या ठिकाणी दुसरं म्हणजे कॉपर सल्फेट हाफ सेल, याला म्हणतात हाफ सेल. ठीक आहे. तर एका बाजूला व्होल्ट मीटर आहे आणि दुसऱ्या बाजूला हाफ सेल आहे आणि त्या हाफ सेलमध्ये कॉपर आणि कॉपर सल्फेट सोल्युशन आहे. ठीक आहे. आता त्या याच्यामध्ये ह्याची सिस्टीम आपण बघूया. आता सगळ्यांना माहितीच तुम्ही स्टडी केलेलं असणार की व्होल्ट मीटर हे व्होल्टेज चेक करण्यासाठी यूज केलं जातं. ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिलं फक्त अरेंजमेंट आपण बघूया आणि प्रिन्सिपल याचं काय यूज आहे, काय डिटर्माइन करतं हे स्टडी केल्यानंतर आपण मग हा कन्सेप्ट बघूया. आता ह्या ठिकाणी बघा अरेंजमेंट कशी आहे. व्होल्ट मीटरचा पॉझिटिव्ह कनेक्शन हे रॉडला कनेक्ट केलेलं आहे. निगेटिव्ह कनेक्शन जे आहे व्होल्ट मीटरचं ते आहे हाफ सेलला कनेक्टेड बरोबर. हाफ सेलमध्ये अरेंजमेंट काय आहे बघा. आतमध्ये त्याच्या कॉपर रॉड आहे दिले मेन्शन केलेलं. त्या कॉपर रॉडच्या आतमध्ये बघा म्हणजे बाहेरून कॉपर रॉडच्या बाहेरून कॉपर सल्फेट सोल्युशन आहे. म्हणजे कॉपर रॉड आहे तो कॉपर रॉड कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये बुडवलेला आहे. एका ट्यूबमध्ये येते सगळं हे. आणि खाली बघा, खाली तुम्हाला दिले एक्सेस कॉपर सल्फेट क्रिस्टल्स इथं टाकलेले आहे ह्या गॅपमध्ये, ह्या बॉक्समध्ये. खालच्या बॉक्समध्ये पोरस प्लग कनेक्ट केलेला आहे. आणि हा जो बाजूला दिसतो आहे हा आहे स्पंज. ठीक आहे. हे बघा हा आहे स्पंज. स्पंजच्या मध्ये काय टाकलेलं आहे पोरस प्लग. आणि पोरस प्लगच्या वरती एक ट्यूब आहे. त्या ट्यूबमध्ये हा कॉपर रॉड इन्सर्ट केला आहे. त्या कॉपर रॉडमध्ये आतमध्ये मग कॉपर सल्फेट सोल्युशन ॲड केलेलं आहे. आणि कॉपर सल्फेट सोल्युशन ॲड करण्यापूर्वी त्याच्यामध्ये एक्सेस कॉपर सल्फेट क्रिस्टल्स ॲड केलेले आहेत इथे खाली बॉटमला. ठीक आहे. अशा पद्धतीनेचं कनेक्शन आहे. आणि मग कॉपर रॉडमधून एक जी वायर आहे कनेक्शन आहे ते कुठं केलेलं आहे, निगेटिव्ह कनेक्शन आपल्या व्होल्ट मीटरला आणि पॉझिटिव्ह कनेक्शन कुठं केलेलं आहे रॉडला. ठीक आहे. तर मग हे कॅथोड म्हणून ॲक्ट होतं आणि हे ॲनोड म्हणून ॲक्ट होतं. या ठिकाणी बघा, या ठिकाणी ॲनोड म्हणून इथं मेन्शन केलेलं आहे. रॉड हा ॲक्ट होतो ॲनोड म्हणून. ठीक आहे. त्याचं प्रिन्सिपल बघूया आपण पुढे काय आहे. द इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द स्टँडर्ड पोर्टेबल रेफरन्स इलेक्ट्रोड in contact with the concrete surface is measured. The half cell is usually copper or copper sulfate. The concrete functions as an electrolyte and the corrosion of reinforcement in immediate region of the test location may be related empirically to the measured potential difference. तर व्होल्टमीटर हे पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी यूज केलं जातं. सगळ्यांना माहिती आहे 2 पॉईंटमधलं पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला जर मोजायचं असेल तर व्होल्टमीटरचा वापर केला जातो. मग सगळ्यांना माहिती आहे की व्होल्टमीटरमध्ये इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स मेजर आता हे व्होल्टमीटर कोणत्या 2 पॉईंटमधलं इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टील रिबार आणि दुसरं येतं रेफरन्स इलेक्ट्रोड. आता स्टील बार ह्या ठिकाणी बघा, हा जो बार आहे तो बार आणि हा रेफरन्स
इलेक्ट्रोड आहे. स्टँडर्ड पोर्टेबल रेफरन्स इलेक्ट्रोड, या दोघांमधला जो काही पोटेन्शियल डिफरन्स आहे तो मोजण्यासाठी व्होल्टमीटरचा वापर होतो. आणि आता ह्या दोघांमध्ये, या हाफ सेल आणि ह्या ॲनोडमध्ये, या ठिकाणी जे काही कॉन्क्रीट सरफेस आहे कव्हरमध्ये, बरोबर, कारण ह्या डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा, हाफ सेल पोटेन्शियोमीटर आहे आणि हा जो ॲनोड आहे, ॲनोड म्हणून जो रॉड आहे, तर रॉड आणि हाफ सेलमध्ये हे कॉन्क्रीट सरफेस आहे, बरोबर. हा जर कॉलम घेतला तो कॉलमच्या आतमध्ये जो रॉड आहे आणि आउटर सरफेस आहे, त्या दोघांमधलं जे काही गॅप असतो त्याला आपण काय म्हणतो, कव्हर म्हणतो. आणि ते कव्हर पूर्ण कशाने भरलेलं आहे, कॉन्क्रीटने भरलेलं आहे. मग हे जे कॉन्क्रीट आहे तर ह्या 2 पॉईंटमध्ये काय ॲक्ट करतं, मग ते 2 पॉईंटमधलं इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणून ॲक्ट होतं. कोण, कॉन्क्रीट. आणि ते इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ॲक्ट होऊन इकडून तिकडे करंट पास होतो. म्हणजे सपोज इथून आणि इथून या दोघांमध्ये काय होतं, करंट पास होतो. आणि याच्यामधून मग काय, व्होल्ट आणि पोटेन्शियल डिफरन्स असतो ह्या दोघांमध्ये. आणि मग ह्या दोघांमधले इथल्या पॉईंटचं आणि ह्या पॉईंटचा जो डिफरन्स आहे, पोटेन्शियल डिफरन्स, तो मेजर करायचं काम कोण करतं, व्होल्टमीटर करतो. आणि याच्यावरनं आपण काय डिटेक्ट करू शकतो मग, की हा डिफरन्स किती आहे त्याच्यावरनं बारचं करोजन किती आहे किंवा किती झालं आहे बारचं करोजन, ते आपण डिटेक्ट करू शकतो. मग बघा, ॲप्लिकेशन टू मेजर पोर्टेबिलिटी ऑफ करोजन ऑफ रेन्फोर्समेंट इनसाइड द कॉन्क्रीट. कॉन्क्रीटमध्ये जे रेन्फोर्समेंट आहे त्याचं करोजनची प्रोबॅबिलिटी, चान्सेस मेजर करण्यासाठी हाफ सेलचा उपयोग होतो. हाफ सेल म्हणजे काय असतं, एक कॉपर किंवा कॉपर सल्फेट सेल असते, ठीक आहे. द बार इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द व्होल्टमीटर, त्याला आपण म्हणतो कॅथोड. आणि ॲनोड म्हणजेच काय, द हाफ सेल एंड टू द निगेटिव्ह टर्मिनल टू द व्होल्टमीटर, त्याला म्हणतो आपण ॲनोड. म्हणजे या ठिकाणी बघा, व्होल्टमीटरचं जे पॉझिटिव्ह कनेक्शन आहे ते कुठे कनेक्ट आहे, रेन्फोर्समेंट बारला, आणि पॉझिटिव्ह टर्मिनलला आपण म्हणतो कॅथोड. आणि या ठिकाणी बघा, निगेटिव्ह टर्मिनल आहे ते कुठं जॉईन केलेलं आहे बघा, व्होल्टमीटरचं निगेटिव्ह टर्मिनल हाफ सेलला, मग त्याला म्हणणार आपण ॲनोड, ठीक आहे. द कॉन्क्रीट फंक्शन ॲज अन इलेक्ट्रोलाइट, मग अशीच सांगितलं, ॲनोड आणि कॅथोड ह्या दोघांमधून जर पास व्हायचं असेल इलेक्ट्रिक करंट, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन असायला पाहिजे. तर मग ह्यामध्ये आपलं कॅथोड म्हणून ॲक्ट होतं आहे आपला बार, आणि ॲनोड म्हणून आपलं ॲक्ट होतं आहे हाफ सेल पोटेन्शियोमीटर. तर मग ह्या दोघांमध्ये इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणून कोण रोल प्ले करते, तर कॉन्क्रीट. तर कॉन्क्रीट हे काय फंक्शन म्हणून कॉन्क्रीट काय फंक्शन करते, ॲज अ इलेक्ट्रोलाइट म्हणून फंक्शन करते. आणि मग ह्या ॲनोड आणि कॅथोडमधून पास होतो करंट, पोटेन्शियल डिफरन्स मग मेजर होतो, आणि त्या पोटेन्शियल डिफरन्सनुसार मग काय केलं जातं, करोजनचे चान्सेस मेजर केले जातात. याचंसुद्धा कॅलिब्रेशन केलं जातं. याचं कॅलिब्रेशन मिलीमीटरचं कॅलिब्रेशन करणं गरजेचं आहे. मग आता हे जेव्हा आपण टेस्ट करतो तेव्हा साईटवरती याचीसुद्धा प्रिपरेशन करावं लागतं ही टेस्ट घेण्यासाठी. म्हणजे RCC मेंबरवरती आपल्याला टेस्ट घ्यायची आहे, तो काय असला पाहिजे, त्याचं रेन्फोर्समेंट आपल्याला काय करावं लागतं, एक्सपोज करावं लागतं. बघा ह्या ठिकाणी डायग्राममध्येच दिले बघा, अगोदर काय असणार आहे, हा पूर्ण सरफेस क्लोज असणार आहे कारण इथं पूर्ण कॉन्क्रीट आहे, बरोबर. पण काय केलेलं आपल्याला जेव्हा ही टेस्ट घ्यायची असते तेव्हा आपल्याला काय केलेलं आहे, इथं नॉच पाडलेली आहे, या ठिकाणी बघा खाच पाडली आहे, आणि ती कुठपर्यंत पाडली, जोपर्यंत आपल्याला आतमधला जो पहिला बार आहे तो दिसत नाही, जवळचा बार, कवरच्या जवळचा. मग तो बार आपण एक्सपोज केला आहे, त्याच्यावरती मग पॉझिटिव्ह टर्मिनल अटॅच केलं व्होल्टमीटरचं, आणि मग निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते हाफ सेलला अटॅच करून ते हाफ सेल कुठे ठेवलं आहे आपण, त्या कॉन्क्रीट सरफेसवरती आपण प्लेस केलेलं आहे, ठीक आहे. आणि मग ही जी मेथड आहे हिची प्रोसेस कशामध्ये मेन्शन केलेली आहे, ASTM C87691 ह्या मेथडनुसार ही मेथड केली जाते. मग आता ही टेस्ट घेण्यासाठी आपल्याला जो कॉन्क्रीट सरफेस आहे तो काय करावा लागतो, वेट करावा लागतो, बरोबर, पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी. कारण बघा आत्तापर्यंत जेवढ्या आपण टेस्ट बघितल्या
NDT टेस्ट, रिबाउंड हॅमर टेस्ट असेल किंवा कव्हर मीटर असेल किंवा दुसरे आत्तापर्यंत जे काही टेस्ट आपण स्टडी केल्या त्याच्यामध्ये आपल्याला सरफेस प्रिपरेशनमध्ये आपल्याला वेट सरफेस नको होतं, ड्राय सरफेस असलं पाहिजे, क्लीन असलं पाहिजे. पुन्हा सरफेस जर रफ असेल तर त्याला स्मूथ केलं जातं. पण आता ह्याच्यामध्ये जे ड्राय आपल्याला बाकीच्या टेस्टमध्ये पाहिजे होता सरफेस, तर ही टेस्ट कंडक्ट करण्यासाठी आपल्याला सरफेस असायला पाहिजे ओला, वेट, बरोबर. तसं टोटली व्यवस्थित ओला असला पाहिजे सरफेस, तर मग ही टेस्ट होऊ शकते. आता डूज आणि डोंट्स बघा याच्यामध्ये काय. मग जो एक्सपोज झालेला जो स्टील बार आहे तो क्लीन असला पाहिजे, महत्त्वाचं म्हणजे. मग तो जर क्लीन नसेल तो कसा करायचा, पॉलिश पेपरने क्लीन करायचा इलेक्ट्रिकल कनेक्शन करण्यापूर्वी. कारण काय होणार, जर तो क्लीन नसेल, त्याला जर कॉन्क्रीटचं जर काही मेंबर अटॅच असतील, बरोबर, कॉन्क्रीटचं जर काही त्याला चिकटलेलं असेल मास, तर ते आपण रिमूव्ह करणं गरजेचं आहे. कारण प्रॉपरली इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स झाला पाहिजे, त्यासाठीच हे केलं जातं. पुढे कॉन्क्रीट सरफेस हा वेट असला पाहिजे इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट सोल्युशनसाठी. ओके, कॉन्क्रीट सरफेस शॅल बी केप्ट वेट युझिंग इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट सोल्युशन. मग पाणी टाकून नाही त्याला ओलं करायचं आपल्याला सरफेसला, तर सरफेसला ओलं कसं करायचं बघा, इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट सोल्युशन त्याच्यावरती आपल्याला स्प्रे करायचं आहे. ॲज लिक्विड डिटर्जंट थरोली मिक्स्ड विथ पोटेबल वॉटर. जे पाणी आहे पिण्याचं पोटेबल वॉटर, त्याच्यामध्ये हे लिक्विड डिटर्जंट आहे ते ॲड करून मग ते काय करायचं, ते सोल्युशन ज्याला आपण इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट सोल्युशन म्हणतो, तर तेच सोल्युशन काय करायचं, मग त्या सरफेसवरती स्प्रे करायचं आणि कॉन्क्रीट सरफेस हा व्यवस्थित काय करायचा, ओला करून घ्यायचा टेस्ट करण्यापूर्वी. मग ह्या टेस्टचा फायदा काय बघा हाफ सेल पोटेन्शिओमीटरचा, की ही इनएक्सपेन्सिव्ह इक्विपमेंट फॉर डिटेक्टिंग प्रॉबिलिटी ऑफ करोजन. एवढं एक्सपेन्सिव्ह नाही आहे हे इक्विपमेंट करोजन टेस्ट डिटेक्ट करण्यासाठी. करोजन टेस्टची प्रोबॅबिलिटी चेक करतं, म्हणजे करोजन होणार किती होणार हे चेक करतं हाफ सेल पोटेन्शिओमीटर. ठीक आहे, तर आणि हा हे पोर्टेबल इन्स्ट्रुमेंट आहे, आपण कुठेही ते इन्स्ट्रुमेंट घेऊन जाऊ शकतो इझिली साईटवरती. ठीक आहे. दिस टेस्टिंग कॅन बी डन ऑन एनी RCC मेंबर रिगार्डलेस ऑफ इट्स साईज, डेप्थ ऑफ कॉन्क्रीट कवर और डेप्थ ऑफ कॉन्क्रीट कवर. म्हणजे आपण कोणत्याही RCC मेंबरवरती ही टेस्ट घेऊ शकतो, ज्याची काही साईज असू शकते किंवा कॉन्क्रीटची काही डेप्थ कवर असू शकते. कॉन्क्रीट कवर किती असू शकतो की त्या मेंबरची साईज किती असू शकते, इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट. ठीक आहे. दिस टेस्ट कॅन बी यूज्ड ॲट एनी टाईम ड्युरिंग लाईफ ऑफ कॉन्क्रीट मेंबर. जसं आपण रिबाउंड हॅमर टेस्ट जे आहे, स्किमिट रिबाउंड हॅमर टेस्ट, ती 1 वर्षाच्या आत, बिल्डिंग 1 वर्ष जुनी असेल तर तिच्या आत आपण ती टेस्ट सक्सेसफुली कंडक्ट करू शकतो. त्याच्यानंतर जर आपण टेस्ट घेतल्या तर ते प्रॉपर रिझल्ट्स येणार नाही, ते त्याचा डिसॲडव्हान्टेजेस होता रिबाउंड हॅमरचा. पण हाफ सेल पोटेन्शिओमीटर ही जी टेस्ट आहे ती कोणत्याही कॉन्क्रीट मेंबरसाठी, म्हणजे किती लॉंग लाईफ कॉन्क्रीट असो, त्या कॉन्क्रीट मेंबरवरती आपण ही टेस्ट कंडक्ट करू शकतो. कारण ही टेस्ट काय कंडक्ट करते, प्रोबॅबिलिटी ऑफ करोजन डिटेक्ट करते. ठीक आहे, एक्सटेंट नाही, प्रोबॅबिलिटी करोजन होईल की नाही, बरोबर, त्याचं प्रोबॅबिलिटी जी आहे ती डिटेक्ट करायचं काम हाफ सेल पोटेन्शिओमीटर करते. मग याचे पण काही लिमिटेशन्स आहेत. मग ह्या लिमिटेशन्स काय आहेत बघा. दिस इन्स्ट्रुमेंट कॅनॉट बी यूज्ड फॉर प्रेडिक्शन ऑफ पर्सेंटेज करोजन और रेट ऑफ करोजन ऑफ रिन्फोर्समेंट. महत्त्वाचं बघा, मी मगाशीच सांगितलं की ही जी टेस्ट आहे ती प्रोबॅबिलिटी सांगते करोजनची, म्हणजे चान्सेस आहेत का नाही करोजनचे ते सांगते, होईल का नाही. पण किती टक्के झालंय किंवा किती टक्के होणार आहे, बरोबर, पर्सेंटेज किंवा त्याचा जो रेट आहे, कसा रेट, किती लवकर करोजन होईल, किती स्लोली करोजन होईल, हे डिटेक्ट करत नाही. हा त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे. ते फक्त करोजनचे चान्सेस सांगतं, करोजन होऊ शकतं की नाही, बरोबर, पण किती टक्के झालं करोजन ते हे प्रेडिक्ट करू शकत नाही. पुढे
Testing requires extensive pre-wetting of concrete surface and hence not very convenient for slab, soffit and beam of residential structure which are occupied. आता बघा, ह्या टेस्टिंगमध्ये आपल्याला कॉन्क्रीट सरफेस हा इलेक्ट्रोलाइट म्हणून ॲक्ट व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी ह्या टेस्टमध्ये काय केलं जातं, जो सरफेस आहे ना तो ओला केला जातो, वेट केला जातो त्या सोल्युशनने, सोल्युशनने, बरोबर. पण मग काय एक्सेसिव्ह प्रीवेट केला जातो हा कॉन्क्रीट सरफेस. त्यामुळं मग जे स्लॅब सॉफिट असतील किंवा बीम असतील रेसिडेन्शियल स्ट्रक्चरचे जे ऑलरेडी ऑक्युपाय झाले, त्याच्यासाठी आपण ही टेस्ट कंडक्ट करू शकत नाही. हा त्याचा ड्रॉबॅक आहे. ह्या ठिकाणी बघा, हाफ सेल पोटेन्शिओमीटर टेस्ट कंडक्ट करताना दाखवली आहे. ह्या ठिकाणी बघा, हा मेंबर आहे, तर त्याचा बार जो आहे तो एक्सपोज केलेला आहे, त्याला एक कनेक्शन जोडलं आहे आणि हाफ सेलला एक कनेक्शन, हे बघा या ठिकाणी, हे बघा अशी अरेंजमेंट असते. हे बघा या ठिकाणी हा स्पंज आहे, ग्रीन कलरचं जे दिसतंय तो स्पंज आहे. स्पंजच्या वरती एक ट्यूब आहे बघा, ग्लास ट्यूबसारखं दिसते. त्याच्यामध्ये एक कॉपर रॉड आहे आणि आतमध्ये एक व्हाईट कलरचं सोल्युशन दिसत असेल बघा तुम्हाला थोडंसं. मग त्या ठिकाणी जे सोल्युशन टाकलेलं आहे ना, तर ते सोल्युशन म्हणजे ॲक्च्युअली थोडंसं ब्ल्यू कलर स्काय ब्ल्यू टाईप दिसते बघा ह्या ठिकाणी, ठीक आहे. तर ते कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे आतमध्ये. आणि खाली याच बॉटलमध्ये खाली कॉपर सल्फेटचे क्रिस्टल्स असतात. मग ते क्रिस्टल्स त्याच्यावरती कॉपर सल्फेट सोल्युशन आणि मग कॉपरचा रॉड, आणि तो बघा इथं बाहेर आला आणि तिथून काय केलेलं आहे, त्या कॉपर सल्फेटला कनेक्शन जोडलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी बघा व्होल्ट मीटर आहे, बरोबर. व्होल्ट मीटरचं पॉझिटिव्ह कशाला जोडलं आहे, पॉझिटिव्ह जोडलं आहे रॉडला आणि निगेटिव्ह जोडलं आहे हाफ सेलला. अशा पद्धतीने बघा हा हाफ सेल आहे. ह्या ठिकाणी बघा हे व्होल्ट मीटर, इथे हाफ सेल आहे त्याच्याकडे. आणि ह्या ठिकाणी आता रॉडचं कनेक्शन आपल्याला दिसत नाही, रॉड कुठं कनेक्ट केलेला आहे तो. ह्या ठिकाणी बघा, आता ह्या इमेजमध्ये हे बघा इथे कनेक्शन कशाला जोडलं आहे, बार एक्सपोज केलं आहे त्या कॉन्क्रीट सरफेसचा, एक्सपोज करून एक कनेक्शन त्याला लावलं आहे व्होल्ट मीटरचं. आणि हाफ सेल फक्त त्या कॉन्क्रीट सरफेसवरती ठेवला आहे, स्पंजने कॉन्टॅक्टमध्ये ठेवला आहे, बरोबर. आणि मग याच्यावरती जे काही रिडिंग भेटेल त्याच्यावरनं आपण काय करू शकतो, प्रोबॅबिलिटी ऑफ करोजन देतो. ओके. आता पुढे येतं मॉइश्चर मीटर. आता नावामध्येच दिले बघा, मॉइश्चर मीटर काय सांगत असेल, मॉइश्चर मीटर काय मेजर करत असणार, मॉइश्चर कंटेंट, बरोबर. मॉइश्चर कंटेंट बाय मॉइश्चर मीटर इज डिटरमाइंड बाय मेजरिंग इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. मग आता किती मॉइश्चर आहे कॉन्क्रीट सरफेसमध्ये, तर ते मेजर कसं करतो, त्याचं प्रिन्सिपल काय आहे, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स किती येतो आहे आपल्याला, त्या इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सवरनं आपण ठरवतो की मॉइश्चर कंटेंट किती आहे त्या कॉन्क्रीट सरफेसमध्ये. मग बघा, द रेजिस्टन्स प्रोब मेथड इन्व्हॉल्व्स मेजरिंग द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ मटेरियल विच डिक्रीजेस ॲज द मॉइश्चर कंटेंट इन्क्रीजेस. तर प्रिन्सिपल लक्षात ठेवा, एखाद्या मेंबरमध्ये किंवा एखाद्या मटेरियलमध्ये जर मॉइश्चर कंटेंट जास्त असेल तर इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स त्या मटेरियलचा कमी होतो, बरोबर. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स कमी होतो जर मॉइश्चर कंटेंट जास्त असेल तर. कारण पाणी हे स्वतःच एक काय इलेक्ट्रोलाइट म्हणजे कंडक्टर आहे, बरोबर. पाणी हे एक गुड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचं, ते लवकर इलेक्ट्रिसिटी काय करतं, पास करतं. त्यामुळं जर पाणी जास्त प्रमाणात असेल त्या मटेरियलमध्ये तर ते पाणी काय करणार, लवकर इलेक्ट्रिकल फ्लो पास करणार, म्हणजे रेजिस्टन्स काय झाला त्या इलेक्ट्रिकलचा कमी झाला. म्हणून लक्षात असू द्या, जेवढं मॉइश्चर कंटेंट जास्त तेवढं इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स काय असणार, कमी असणार. मग हेच प्रिन्सिपल वापरून मॉइश्चर मीटर डिझाईन केलं आहे. पुढे बघा, इट कन्सिस्ट ऑफ 2 क्लोजली स्पेस प्रोब्स अँड अ मीटर बॅटरी असेंब्ली एनक्लोज्ड इन अ हाऊसिंग. द प्रोब्स आर युजली इन्सुलेटेड एक्सेप्ट ॲट द टिप्स so that the region being measured lies between the tips of the probes. तर बघा, याच्यामध्ये 2 प्रोब्स असतात जे खूप जवळजवळ आहेत बघा या ठिकाणी.
इथे एक आणि इथे एक, बरोबर. ते 2 प्रोब्स काय केलेले आहेत, इन्सुलेटेड केलेले आहेत सगळीकडनं. ह्या ठिकाणी बघा पूर्ण इन्सुलेशन केलेलं आहे. फक्त आपल्याला पुढचा जो भाग आहे टिप, त्यांचे जे आहे टिप ते इन्सुलेटेड केलेले नाही आहे. का? कारण आपल्याला ज्या ठिकाणी मॉइश्चर मेजर करायचं आहे बघा, ह्या ठिकाणी बघा टिंबरचं मॉइश्चर मेजर केलं जातं आहे. त्यासाठी ते जे प्रोब आहे ते बघा आतमध्ये काय केले, इन्सर्ट केलेले आहे. म्हणून इन्सुलेशन नाही करायचं आपल्याला, फक्त टिपला सोडून. कारण तिथं काय होणार आहे, तिथून इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स पास होणार, म्हणजे इलेक्ट्रिकल करंट पास होणार आणि त्याच्यावरून आपण डिटेक्ट करणार की किती रेझिस्टन्स येतोय, कमी येतोय, जास्त येतोय. त्याच्यावरनं मॉइश्चर कंटेंट जास्त आहे कमी आहे ते आपण काय करू शकतो, डिटेक्ट करू शकतो. मग ह्या ठिकाणी 3 सॅम्पल घेतलेले आहेत बघा. पहिल्या याच्यामध्ये ब्रिक दाखवली आहे, दुसऱ्या याच्यामध्ये टिंबर दाखवले आहे, तिसऱ्या याच्यामध्ये कॉन्क्रीट ब्लॉक दाखवलेला आहे. म्हणजेच मॉइश्चर मीटर हे कोणत्याही मटेरियलचं मॉइश्चर कंटेंट डिटरमाइन करण्यासाठी आपण वापर करू शकतो. ठीक आहे. याच्यामध्ये बघा ही बॅटरी, तिला असेंबली केलेली आहे आणि हे मॉइश्चरचे 2 प्रोब, प्रोब, बरोबर. हे 2 प्रोब, जे 2 प्रोब काय करणार, आपण त्या मटेरियलला टच करणार, कॉन्टॅक्टमध्ये ठेवणार आणि मग डायरेक्टली आपल्याला काय त्याच्यातून करंट पास करणार आपण. आणि मग जेवढं इझिली करंट पास होईल तेवढ्यावरून आपण काय डिटेक्ट करणार, मॉइश्चर कंटेंट. ठीक आहे. आता पुढची टेस्ट येते केमिकल ॲनालिसिस. तर आत्तापर्यंत आपण बघितलं होतं NDT टेस्ट, ज्याच्यामध्ये आपण बाहेरूनच काय करत होतो, त्या इन्स्ट्रुमेंट फक्त कॉन्टॅक्टमध्ये ठेवून डिटरमाइन करत होतो करोजन, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, बरोबर, किंवा रिबारचं लोकेशन, नंबर ऑफ डायमीटर ऑफ द बार, आणि बरोबर. आता पुढे येतं केमिकल ॲनालिसिस. म्हणजे आता इथून पाठीमागं आपण ज्या काही टेस्ट घेतल्या त्या सगळ्या काय होत्या, आपण फील्डवरती कंडक्ट करू शकत होतो सगळ्या, बरोबर. पण आता ही जी केमिकल ॲनालिसिस आहे, ह्या ज्या टेस्ट असतात केमिकल ॲनालिसिसमधल्या, त्या टेस्ट कंडक्ट करण्यासाठी आपल्याला लॅबोरेटरीमध्ये जाणं गरजेचं असतं, बरोबर. ते आपण साईटवरती कंडक्ट करू शकत नाही. मग बघा केमिकल ॲनालिसिसमध्ये काय येतं बघा. मग याचं ॲप्लिकेशन आणि लिमिटेशन काय आहे बघा. अगोदर केमिकल ॲनालिसिसचं, सॅम्पलिंग शॅल बी ॲडिक्वेट, फ्री फ्रॉम कॉन्टॅमिनंट अँड रेनफोर्स स्टील. याच्यामध्ये कॉन्क्रीट जे आहे ते कलेक्ट केलं जातं, कॉन्क्रीटचं सॅम्पल म्हणजे कॉन्क्रीटची पावडर, बरोबर. आणि मग ते जे आपण कलेक्ट करणारे सॅम्पल ते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉन्टॅमिनंट नको आहे, म्हणजे बाहेरचं माती किंवा डेब्रिज किंवा दुसरं काही एक्सटर्नल एजंट्स असतील ते त्यामध्ये नको आहेत. पूर्ण आतमधलं असलं पाहिजे कॉन्क्रीट, किंवा मॉइश्चर वगैरे नको आहे एक्स्ट्राचं बाहेरून आलेलं. त्याच्यामध्ये रेनफोर्समेंट स्टील पण नको आहे. एक्सपिरियन्स कॉन्क्रीट ॲनालाइज्ड शुड बी एम्प्लॉईड. तर केमिकल ॲनालिसिस करण्यासाठी इथे सुद्धा एक्सपिरियन्स्ड माणूस लागतो ॲनालाइज करण्यासाठी. ठीक आहे. ॲटलिस्ट 4 to 5 सॅम्पल्स आर रिकमेंडेड फॉर व्हॉल्यूम अप टू 10 मीटर क्यूब ऑफ कॉन्क्रीट. 10 मीटर क्यूब कॉन्क्रीटचं जर आपल्याला टेस्ट करायची असेल, म्हणजे कॉन्क्रीटची टेस्ट करायची असेल, तर 10 मीटर क्यूब व्हॉल्यूमला 4 ते 5 सॅम्पल तरी टेस्ट झाले पाहिजे, कंडक्ट झाले पाहिजे. आणि त्याच्यावरून आपण काय करू शकतो, मग प्रॉपर डिटेक्शन करू शकतो किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू काढू शकतो आणि प्रॉपर रिझल्ट्स देऊ शकतो. पुढं येतं जनरली क्लोराईड आणि सल्फेट कंटेंट आर इस्टिमेटेड. तर मग केमिकल ॲनालिसिसमध्ये काय केलं जातं, तर कॉन्क्रीटमध्ये जे काही क्लोराईड कंटेंट किंवा सल्फेट कंटेंट आहेत त्याचं प्रमाण डिटरमाइन केलं जातं केमिकल ॲनालिसिसमध्ये. ठीक आहे. ॲग्रिगेट सिमेंट रेशो कॅन बी इस्टिमेटेड प्रोव्हाइडेड सिमेंट यूज्ड इज OPC सिमेंट. तर OPC सिमेंट जर कन्स्ट्रक्शनसाठी यूज केलं गेलं असेल, मग त्या OPC सिमेंटचं ॲग्रिगेट सिमेंट रेशो काय आहे ते इस्टिमेट करण्यासाठी सुद्धा केमिकल ॲनालिसिस केली जाते. ठीक आहे. मग ह्या ठिकाणी पहिल्या ॲनालिसिस कोणकोणते केल्या जातात बघा. त्यामध्ये येतं पेट्रोग्राफिक एक्झामिनेशन ऑफ कॉन्क्रीटचं पेट्रोग्राफिक एक्झामिनेशन. बघा ह्या ठिकाणी इथं कम्प्युटराइज्ड एक्झामिनेशन केलं जात आहे. पहिल्या इमेजमध्ये आता थिन सेक्शन ऑफ कॉन्क्रीट 30 मायक्रॉन मीटर, म्हणजे कॉन्क्रीट हे 30 मायक्रॉन मीटर एवढ्या कॉन्क्रीटचं सेक्शन घेतलेलं आहे
आणि त्याचं अंडर द मायक्रोस्कोप काय केलं आहे, त्याचं ॲनालिसिस केलं जात आहे. आता हा बेसॉल्ट रॉक आहे जो मायक्रोस्कोपच्या अंडर असा दिसतो आणि त्याचं ॲनालिसिस केलं जातं आहे, पेट्रोग्राफिक एक्झामिनेशन केलं जातं आहे. ठीक आहे. आता वेल कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट जर पूर्ण कॉम्पॅक्ट असेल तर त्याचं एक्झामिनेशन बघा ह्या ठिकाणी होते. म्हणजे मायक्रोस्कोपचा यूज करून त्याचे आतमधले जे काही स्ट्रक्चर आहे, एकदम मायक्रो स्ट्रक्चर्स आहेत, त्याचा व्यवस्थित अभ्यास करणं त्याला पेट्रोग्राफिक एक्झामिनेशन म्हणतात कॉन्क्रीटचं. बघा ह्या ठिकाणी पण अल्कली सिलिका रिॲक्शन मायक्रोस्कोपिकच्या अंडर काय केली जाते, स्टडी केली जाते. बरोबर. जसं आपण एखादा व्हायरस, बॅक्टेरिया किंवा ब्लड सॅम्पलचं मायक्रोस्कोपच्या अंडर आपण आयडेंटिफाय करू शकतो. जसं इकोलाय बॅक्टेरिया टेस्ट आहेत बघा, इकोलाय बॅक्टेरिया टेस्ट मायक्रोस्कोप अंडर स्टडी केले जातात. त्यांना सगळ्यात पहिले फीड केलं जातं आणि त्यांचे काय होतात की कॉलनीज तयार होतात. बरोबर. कॉलनीज वाढत जातात हळूहळू आणि त्या कॉलनीज किती वाढल्या आहेत ते आपण बरोबर मायक्रोस्कोपच्या अंडर ॲनालिसिस करू शकतो किंवा बघू शकतो. तशाच पद्धतीचं ॲनालिसिस हे कॉन्क्रीटचं केलं जातं मायक्रोस्कोपच्या साह्याने. आणि मग हे ऑब्झर्व करण्यासाठी जे काही क्रॅक्स, डिफेक्ट्स असतील, बरोबर, हे डिफेक्ट करण्यासाठी सुद्धा एक्सपर्टची गरज लागते, ज्याला ह्यामधला भरपूर अनुभव आहे. मग हे जे एक्झामिनेशन केलं जातं तर ते त्याचं ॲप्लिकेशन काय बघा. मग पेट्रोग्राफिक एक्झामिनेशन कशासाठी केलं जातं, मग याच्यावरून काय काय कळतं आपल्याला. तर ॲग्रिगेट टाईप आणि कंपोजिशन. ॲग्रिगेट कोणत्या प्रकारचं आहे आणि त्याचं कंपोजिशन काय आहे ते आपल्याला मायक्रोस्कोपच्या अंडर आपण ऑब्झर्व करू शकतो. ॲग्रिगेटची क्वालिटी आपण डिटरमाइन करू शकतो ह्या एक्झामिनेशन थ्रू. प्रेझेन्स ऑफ डिलिटेरियस मटेरियल्स किंवा अल्टरेशन, काही चेंजेस जर झाले असतील किंवा बाकीचे मटेरियल एक्सेस किंवा जे गरजेचे नाही ते जर मटेरियल ॲडेड असतील त्या कॉन्क्रीटमध्ये तर ते आपल्याला डिटेक्ट होऊ शकतं मायक्रोस्कोप अंडर. पुढे येतं सिमेंट क्लिंकर क्वालिटी. मग सिमेंटचे जे काही खडे आहेत, बरोबर, त्यांच्या क्वालिटी आपण पेट्रोग्राफिक एक्झामिनेशन अंडर करू शकतो चेक. फेज कंपोजिशन, लिक्विड सॉलिड फेज कंपोजिशन किंवा कॉन्क्रीटचं जे काही फेज आहे, प्लास्टिक फेज असेल, लिक्विड फेज असेल, ती आपण व्यवस्थित एक्झामिन करू शकतो. पुढं डिग्री ऑफ सिमेंट हायड्रेशन. सिमेंटचं जेव्हा सिमेंट कॉन्क्रीटमध्ये पाणी जेव्हा ॲड करतो आपण तेव्हा त्याची हायड्रेशन प्रोसेस सुरू होते, म्हणजेच हीट ऑफ हायड्रेशन प्रोसेस सुरू होते. याच्यामध्ये हीट इव्हॉल्व होत असते आणि कॉन्क्रीट हे हार्ड व्हायला सुरुवात होत चालते. मग याच्यामध्ये काही केमिकल चेंजेस होत चालतात, बरोबर. आतमध्ये इंटरनली काय होतात, स्ट्रक्चर चेंज व्हायला लागतं सिमेंट म्हणजे कंपोजिशन. मग हे आपण एक्झामाइन करू शकतो अंडर द पेट्रोग्राफिक एक्झामिनेशन. प्रेझेन्स अँड रिलेटिव्ह अबंडन्स ऑफ फ्लाय ॲश. जर आपल्या कॉन्क्रीटमध्ये एक्सेसिव्ह फ्लाय ॲश जर प्रेझेंट असेल, कारण बघा काही वेळेस आता कन्स्ट्रक्शनमध्ये ॲज अ सिमेंट म्हणून फ्लाय ॲशचा सुद्धा वापर केला जातो, किंवा म्हणजे थोडक्यात सिमेंट प्लस फ्लाय ॲशचं कॉम्बिनेशन वाढलेलं आहे. कारण फ्लाय ॲश हे एक वेस्ट मटेरियल आहे आणि याच्यावरती खूप सारे रिसर्च झालेले आहेत आणि फ्लाय ॲश ही ॲज अ स्टॅबिलायझेशन म्हणून यूज केली जाते आणि बऱ्याच कन्स्ट्रक्शनसाठी फ्लाय ॲश यूज केली जाते, बरोबर. सबस्टिट्यूट नाही म्हणता येणार किंवा ॲडिटिव्ह म्हणून आपण यूज करतोय काही ठिकाणी. मग जर फ्लाय ॲशचं कंटेंट जर जास्त झालेलं असेल तर ते आपण डिटर्मिनेशन पेट्रोग्राफिकच्या अंडर करू शकतो. प्रेझेन्स आणि रिलेटिव्ह अबंडन्स ऑफ स्लॅग सिमेंट. आणखीन एक टाईप ऑफ सिमेंट आहे स्लॅग सिमेंट. त्याचं प्रेझेन्स आहे का नाही किंवा रिलेटिव्ह अबंडन्स म्हणजे किती प्रमाणात आहे त्याचं चेकिंगसुद्धा आपण पेट्रोग्राफिकच्या अंडर करू शकतो. पुन्हा टोटल एअर वाईड सिमेंट आणि त्यांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, साईज आणि शेप, ह्या सगळं डिटेक्ट करू शकतो आपण पेट्रोग्राफिकच्या अंडर. आणि लास्ट अल्कली सिलिका रिॲक्शन, जे आपल्याला ह्या इमेजमध्ये दिसते, बरोबर. ह्या थ्रूसुद्धा आपण ह्या रिॲक्शनचं जे काही अपडेट्स आहेत ते आपण घेऊ शकतो पेट्रोग्राफिकच्या अंडर, पेट्रोग्राफिक एक्झामाइन करून. आणि ह्या टेस्टचे सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत.
महत्त्वाचं म्हणजे कारण मायक्रोस्कोप अंडर ह्या सगळ्या गोष्टी चेक करणं हे कोणी करू शकत नाही, त्याला एक्सपर्टाईजचीच गरज लागते. त्यामुळं ही टेस्ट फक्त एक्सपर्टाईज करू शकतो. एक्सपर्टाईज इज इसेन्शियल, हे त्याचं महत्त्वाचं पहिलं लिमिटेशन आहे. सेटअप इज कॉस्टली, कारण याला मायक्रोस्कोप लागतो आणि एकदम मायक्रोस्कोपिक मायक्रोमीटरमध्ये 30 मायक्रोमीटरमध्ये कॉन्क्रीटचं सॅम्पल लागतं ते प्रिपेअर करण्यासाठी सुद्धा. मग काय, त्यामुळेच हे एक्सपेन्सिव्ह टेस्ट आहे. पुढं ॲक्युरेसी ऑफ मेथड डिपेंड्स ऑन सॅम्पलिंग ऑफ द कॉन्क्रीट. मी तेव्हाच म्हटलं कारण मायक्रोस्कोपिक थ्रू आपल्याला एक्झामाइन करायचं ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे आपल्याला कॉन्क्रीटचं मायक्रोस्कोपिक सॅम्पल लागणार आहे आणि ते कलेक्ट करणं म्हणजेच काय, याची जी ॲक्युरेसीवरती डिपेंड असतं आपल्याला काय रिझल्ट्स मिळतील ते. हे त्याचं लिमिटेशन आहे. पुढे लिमिटेशन येतं थिन सेक्शन प्रिपरेशन इज लेंदी प्रोसेस, दिस नीड्स एक्सपर्टाईज. कारण तुम्ही जर कॉन्क्रीटचे सॅम्पल जर घ्यायला गेलात तर बघा, कॉन्क्रीटचे दगड लगेच तुटतील, मोठ्या मोठ्या पार्ट्समध्ये कॉन्क्रीट इझिली ब्रेक होतं, पण त्याचं एकदम थिन सेक्शन कलेक्ट करणं हे फार एक्सपर्टाईजचं काम आहे, बरोबर. इझिली होऊ शकत नाही हे, त्यामुळे ही लेंदी प्रोसेस आहे सॅम्पल प्रिपेअर करायची, सॅम्पल कलेक्ट करायची आणि सेक्शन प्रिपेअर करणं. ठीक आहे. बॅकग्राऊंड ऑफ द प्रोजेक्ट मस्ट बी नोन फॉर करेक्ट इंटरप्रिटेशन. प्रोजेक्ट आपल्याला ज्या बिल्डिंगचं आपल्याला इंटरप्रिटेशन करायचं आहे किंवा ज्या मेंबरचं इंटरप्रिटेशन करायचं आहे, या सगळ्या क्वांटिटी आपल्याला चेक करायच्या आहेत. मग ह्या चेक करण्यापूर्वी प्रोजेक्टचं पूर्ण बॅकग्राऊंड काय आहे, मटेरियल काय यूज केलं आहे किंवा काय सगळं जे काय आहे डिटेल्स, त्याची सर्व्हिस लाईफ असेल, किती वर्ष झाले, काय किंवा मेंटेनन्सचं काय असेल, सगळं रेकॉर्ड जे आहे किंवा काय केमिकल्स यूज केले आहेत, काय रिपेअर ॲनालिसिस यूज केले आहेत किंवा रिपेअरिंग जर झालेलं असेल ऑलरेडी पास्टमध्ये कशा पद्धतीचं झालं आहे किंवा जे काही रेकॉर्ड्स असतील त्या बिल्डिंगशी रिलेटेड, प्रोजेक्टशी रिलेटेड, ते सगळं माहीत असणं, कारण करेक्ट इंटरप्रिट करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं लागतं. आता पुढची टेस्ट येते लोड टेस्ट. बघा, लोड टेस्टचं प्रिन्सिपल काय आहे बघा. आता लोड टेस्ट म्हणजेच काय, याच्यामध्ये आपण काय करणार बघा, जी काय आपल्या स्ट्रक्चरची स्ट्रेंथ आहे ती जर आपल्याला मोजायची असेल किंवा मेंबरची स्ट्रेंथ मोजायची असेल तर लोड टेस्ट कंडक्ट केली जाते. मग ही जी लोड टेस्ट आहे तिचं प्रिन्सिपल काय आहे बघा. टेस्ट इज कंडक्टेड बाय लोडिंग अ स्ट्रक्चर फॉर स्पेसिफाईड लोड अँड मेजरिंग द रिस्पॉन्सेस ऑफ द मेंबर. लोड टेस्टमध्ये काय केलं जातं, आपल्याला एखाद्या मेंबरची जर किंवा स्ट्रक्चरची जर स्ट्रेंथ मोजायची असेल तर त्याला एक स्पेसिफाईड लोड दिला जातो आणि त्या स्पेसिफाईड लोड अंडर आपलं ते स्ट्रक्चर कसं रिस्पॉन्स करते, बरोबर, म्हणजे कशा पद्धतीने लोड सहन करते किंवा त्याच्यामध्ये काय चेंजेस होत आहेत, क्रॅक्स डेव्हलप होत आहेत का काय, मग हे ऑब्झर्व करणं त्याला म्हटलं जातं लोड टेस्ट. ठीक आहे. मग याच्यामध्ये 3 येतात टाईप्स, फुल लोड टेस्ट, इन्क्रिमेंटल लोड टेस्ट आणि लोड टेस्ट टू फेल्युअर. मग बघूया वन बाय वन. लोड टेस्टमध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं. सेफ्टी ऑफ द स्ट्रक्चर, अवॉइड परमनंट डॅमेज. कारण बघा, आपण काय करणार आहे आता लोड टेस्टमध्ये, त्या मेंबरला किंवा त्या स्ट्रक्चरला लोड अप्लाय करणार आहे आणि मग त्याच्यामध्ये लोड अप्लाय केल्यानंतर, स्पेसिफाईड लोड अप्लाय केल्यानंतर त्याच्यामध्ये काय चेंजेस होत आहेत, तो कसा रिस्पॉन्स करतो आहे त्या लोडला, ते आपल्याला बघायचं आहे. पण मग हे करत असताना परमनंट डॅमेज व्हायला नको आहेत त्या बिल्डिंगमध्ये, बरोबर, हे सुद्धा आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. म्हणजेच काय की सपोज आपण एखादं कॉलम आहे, तो कॉलम जर 45 किलोन्यूटनसाठी जर डिझाईन केलेला असेल, बरोबर, तर आपण लोड अप्लाय करत असताना, लोड टेस्ट अप्लाय करत असताना आपला जो काही ॲप्लिकेबल लोड आहे तर तो काय असला पाहिजे, 45 किलोन्यूटनपेक्षा कमी असला पाहिजे किंवा तेवढा असला पाहिजे. तर त्याच्यापेक्षा जर वाढला लोड, बरोबर, लोड टेस्ट कंडक्ट करत असताना, तर काय होणार, याची कॅपॅसिटी जर 45 किलोन्यूटन आहे आणि लोड आपला त्याच्यापेक्षा जास्त होतोय तर हे स्ट्रक्चर काय होणार, फेल होणार, क्रॅक्स होणार किंवा काही डॅमेजेस जाणार, काही परमनंट डॅमेजसुद्धा पडू शकतात त्या आपल्या स्ट्रक्चरला. ते आपल्याला काय करायचं आहे, अवॉइड करायचं आहे लोड टेस्ट करत असताना. ठीक आहे. जी काही त्याची कॅपॅसिटी असेल त्याच्यापेक्षा कमी लोड अप्लाय करून तो कसा रिस्पॉन्स करतोय त्या आपल्या लोडला
ते आपल्याला फक्त काय करायचे बघायचे. ठीक आहे, लोड टेस्टमध्ये. पुढं रेसिड्युअल डिफ्लेक्शन. जर काही डिफ्लेक्शन असतील तर त्या ठिकाणी तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे. रिस्पॉन्स मेजरमेंट सच ॲज डिफ्लेक्शन, स्ट्रेन, स्लिप आणि क्रॅक विड्थ शॅल बी मेड ॲट लोकेशन where maximum response is expected. Additional measurement shall be made if required. ज्या ठिकाणी आपल्याला हे तर मग लोड टेस्ट कंडक्ट करत असताना तो रिस्पॉन्स काय काय देतोय, म्हणजेच आपल्याला काय चेक करायचं असतं लोड टेस्ट करत असताना. जेव्हा आपण लोड देतो एखाद्या मेंबरला तर त्याचं डिफ्लेक्शन किती होतंय, मग लोड दिल्यानंतर त्याच्यामध्ये स्ट्रेन किती डेव्हलप होतोय, स्लिप किती आहे, क्रॅक विड्थ किती डेव्हलप होणार आहे किंवा होत आहे, हे सगळं त्या लोकेशनला आपण काय करतो, ज्या लोकेशनला मॅक्झिमम रिस्पॉन्स आपल्याला भेटेल, म्हणजे मॅक्झिमम एवढं भेटेल त्या ठिकाणी आपण काय करतो, ही टेस्ट घेतली पाहिजे. ठीक आहे. मग ॲप्लिकेशन काय बघा, मग याच्यामध्ये काय डिटरमाइन केलं जातं. मग ह्या लोड टेस्टमध्ये स्ट्रक्चरल स्ट्रेंथ इव्हॅल्युएशन ऑफ द एक्झिस्टिंग स्ट्रक्चर. जो काही एक्झिस्टिंग स्ट्रक्चर आहे त्याची सध्या स्ट्रेंथ काय आहे ती इव्हॅल्युएट आपण करू शकतो, म्हणजे फाइंड आउट करतो या लोड टेस्टने. टू डिटरमाइन द ॲबिलिटी ऑफ द स्ट्रक्चर टू कॅरी आउट ॲडिशनल लोड. आपला जो स्ट्रक्चर आहे तो ॲडिशनल लोड सहन करू शकतो की नाही, ते त्याच्या ह्या सगळ्या रिस्पॉन्सवरनं, ह्या लोड दिल्यानंतर त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन किती होतं आहे, स्ट्रेन, स्लिप, क्रॅक विड्थ किती होतं आहे, हे सगळं ऑब्झर्व करून आपण काय करू शकतो, डिटेक्ट करू शकतो की त्या स्ट्रक्चरची ॲबिलिटी ॲडिशनल लोड ॲड केल्यानंतर. मग पुढे त्या स्ट्रक्चरची सेफ्टीसुद्धा आपण ॲनालिसिस करू शकतो किंवा इस्टॅब्लिश करू शकतो लोड टेस्ट घेतल्यानंतर. टू व्हॅलिडेट स्ट्रेंथनिंग. मग ही लोड टेस्ट अप्लाय केल्यानंतर आपल्या स्ट्रक्चरला स्ट्रेंथनिंगची गरज आहे का नाही हे सुद्धा आपण डिटेक्ट करू शकतो. टू गेन नॉलेज ऑन द बिहेवियर ऑफ स्ट्रक्चर. स्ट्रक्चरचं बिहेवियर कसं आहे, कसं होतं लोड अप्लाय केल्यानंतर, हे आपल्याला लोड टेस्टने समजतं. टू सप्लिमेंट, व्हॅलिडेट और रिफाईन ॲनालिटिकल मॉडेल वर्क. म्हणजेच मॉडेल वर्क तयार करण्यासाठी ही लोड टेस्ट आपल्याला सुटेबल होते, म्हणजे युजफुल ठरते. ठीक आहे. कारण एखादी जर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करायची असेल आणि मग तिचं अगोदर काय केलं जाणार, ॲनालिसिस केलं जाणार लोड टेस्टच्या मदतीने, आणि त्यानुसार मग आपण काय करू शकतो, मॉडेल वर्क ॲनालिटिक कंडक्ट करू शकतो. लोड टेस्टसाठी बघा या ठिकाणी दिलेलं आहे इंडस्ट्रियल प्रिमायसिस. त्या ठिकाणी बघा इथं कॉलम, त्या ठिकाणी लोड टेस्ट कंडक्ट केली जाते बघा. ह्या ठिकाणी बघा डायल गेज आहे, त्याचं डिफ्लेक्शन चेक होतं आहे, किती डिफ्लेक्शन होतं आहे, एवढा लोड अप्लाय केला आहे. ह्या ठिकाणी पण बघा इथं स्लॅब आहे, त्या स्लॅबवरती एवढा लोड अप्लाय केल्यानंतर, इंडस्ट्रियल लोड अप्लाय केल्यानंतर या ठिकाणी डायल गेजच्या मदतीने काय होते, चेक केलं जाते किती लोड घेऊ शकतो किती नाही. डिफ्लेक्शन, स्ट्रेन त्या याच्या मदतीने कंडक्ट केले जातात. ठीक आहे. आता हे GPR सर्वे जे आहे ते आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे. तर पुढची टेस्ट येते ड्युरेबिलिटी टेस्ट. तर ड्युरेबिलिटी टेस्टमध्ये बघा रॅपिड क्लोराईड पेनिट्रेशन टेस्ट त्याला म्हटलं जातं. आपल्याला जर कॉन्क्रीटची ड्युरेबिलिटी चेक करायची असेल तर त्याच्यावरती रॅपिड क्लोराईड पेनिट्रेशन टेस्ट कंडक्ट करणं गरजेचं ठरतं. मग ह्या टेस्टचं प्रिन्सिपल काय आहे बघा. रेजिस्टन्स ऑफ कॉन्क्रीट अगेन्स्ट क्लोराईड इज कॅटेगराइज्ड बाय द टोटल चार्ज पासिंग थ्रू द स्पेसिमन इन द फर्स्ट 6 hours. बघा पहिल्या 6 तासामध्ये किती त्याच्यातून चार्ज पास होतोय स्पेसिमनमधून, त्याच्यावरून आपलं जे कॉन्क्रीट आहे ते क्लोराईडला रेजिस्टन्स करता आहे का नाही किंवा किती करेल ते आपण ॲनालिसिस करू शकतो. द रेट ऑफ आयोनिक ट्रान्सपोर्ट इज मेजर्ड अँड युझिंग फिक्स फर्स्ट लॉ ऑफ डिफ्युजन द डिफ्युजन कोएफिशियंट इज कॅल्क्युलेटेड.
त्याच्यामध्ये एक फिक्स जो सायंटिस्ट आहे त्यांनी दिलेला जो फर्स्ट लॉ आहे डिफ्युजनचा, तर त्याच्यानुसार डिफ्युजन कोएफिशियंट कॅल्क्युलेट केला जातो आणि त्या कोएफिशियंट कॅल्क्युलेट केल्यानंतर आयोनिक ट्रान्सपोर्टेशन किती होत आहे आपल्या कॉन्क्रीटमधून, बरोबर, किंवा आपला जो स्पेसिमन आहे त्याच्यामधून, त्याच्या रेटवरून काय ठरवलं जातं, हे पेनिट्रेशन ठरवलं जातं, क्लोराईड पेनिट्रेशन. म्हणजेच थोडक्यात ड्युरेबिलिटी ठरवली जाते. याचं ॲप्लिकेशन कशासाठी मग, टू असेस द कोरोजन ऑफ द कॉन्क्रीट. कॉन्क्रीटचं कोरोजन माहीत होण्यासाठी ही एक टेस्ट कंडक्ट केली जाते. कारण आणखीन एक टेस्ट कोणती आहे, हाफ सेल पोटेन्शिओमीटर. आणि हाफ सेल पोटेन्शिओमीटर नंतर काय येतं आणखीन, लॅब टेस्ट कोणती, रॅपिड क्लोराईड पेनिट्रेशन टेस्ट. टू इव्हॅल्युएट द परफॉर्मन्स ऑफ रिपेअर मटेरियल्स. मग रिपेअर झालेले जे मटेरियल आहे त्यांचं परफॉर्मन्स जर आपल्याला बघायचं असेल, बॅड गुड, बरोबर, प्रॉपरली देत आहेत का नाही, मग ते रिपेअर मटेरियलचं परफॉर्मन्स चेक करण्यासाठी ही टेस्ट कंडक्ट केली जाते रिपेअर मटेरियलवरती. आत्तापर्यंत आपण ज्या मेथड बघितल्या त्या सगळ्या कन्स्ट्रक्टेड बिल्डिंगसाठी होत्या, बरोबर. जे ओल्ड सरफेस असेल, जुने नवीन सरफेस असेल त्यांच्यासाठी, पण जे रिपेअर केलेले मटेरियल आहेत त्यांच्यावरती नव्हतं टेस्ट. पण ही जी टेस्ट आहे ही एक मेव टेस्ट आहे. आता याच्यामध्ये पहिली टेस्ट आहे ड्युरेबिलिटी टेस्ट, कोणती, रॅपिड क्लोराईड पेनिट्रेशन टेस्ट, जी रिपेअर मटेरियलवरती सुद्धा काय केली जाते, परफॉर्म केली जाते इव्हॅल्युएशन करण्यासाठी. पुढे येतं टू इव्हॅल्युएट सर्व्हिस लाईफ ऑफ द कॉन्क्रीट स्ट्रक्चर. म्हणजेच काय, ड्युरेबिलिटी, कॉन्क्रीटची ड्युरेबिलिटी चेक करण्यासाठी जी टेस्ट केली जाते ती कोणती, रॅपिड क्लोराईड पेनिट्रेशन टेस्ट. तुम्हाला MCQला विचारलं जाऊ शकतं कोणती टेस्ट आहे जी ड्युरेबिलिटी चेक करते कॉन्क्रीटची, तर रॅपिड क्लोराईड पेनिट्रेशन टेस्ट. हिचं ॲडव्हान्टेज काय आहे बघा, तुम्हाला MCQमध्ये, फायनल MCQमध्ये हेच विचारलं जाणार, त्या टेस्टचं प्रिन्सिपल, त्या टेस्टचं ॲप्लिकेशन, ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेजेस. मग प्रत्येक टेस्टचं ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेजेस, ॲप्लिकेशन आणि प्रिन्सिपल हे सगळं महत्त्वाचं करून ठेवा. याच्यावरूनच तुम्ही बरोबर आन्सर जे आहेत ते चूज करू शकतात, ऑप्शन्स जे आहेत ते करेक्टली चूज करू शकता. मग ह्या टेस्टचं ॲडव्हान्टेज काय आहे बघा, ही सगळ्यात क्विक होणारी टेस्ट आहे. क्वालिटी कंट्रोलसाठी आपण यूज करू शकतो. आपल्याला कॉन्क्रीटची जर क्वालिटी चेक करायची असेल तर हॅज सिम्पल आणि कन्व्हिनियंट सेटअप अँड प्रोसिजर. हिचं जे काही सेटअप आहे आणि प्रोसिजर आहे ती सिम्पल आहे. प्रोव्हाइड रिझल्ट दॅट आर इझी टू इंटरप्रिट. आणि ही हा जो काही डाटा देते टेस्ट, तर तिचं इंटरप्रिटेशन करणं फार सोपं राहतं. याला म्हणजे एक्सपर्टची गरज नाही. पण मागं जी आपण बघितली कोणती टेस्ट, हाफ सेल लोड टेस्ट, टेस्टच्यावरती आपण बघितली पेट्रोग्राफिक एक्झामिनेशन. तर ह्या पेट्रोग्राफिकसाठी काय लागतं, एक्सपर्टाईज लागतो इंटरप्रिट करण्यासाठी. जे काही रिझल्ट्स मिळतील टेन्शन करण्यासाठी. ड्युरेबिलिटीची टेस्ट जी आहे तिला इंटरप्रिट करणं काय आहे, इझी आहे रिझल्टचं. कोरिलेट वेल विथ 90 डे क्लोराईड बॉन्डिंग टेस्ट. 90 दिवसाची क्लोराईड बॉन्डिंग टेस्टला काय केलं जातं, कोरिलेट केलं जातं आणि तेव्हा मग ही टेस्ट काय केली जाते, कंडक्ट केली जाते. आता हिचे पण काही लिमिटेशन्स आहेत. तर ते लिमिटेशन म्हणजे टेम्परेचर राईज ड्यू टू हाय व्होल्टेज कॅन सिग्निफिकंटली अफेक्ट द कंडक्टिव्हिटी ऑफ आयर्न अँड हिज फायनल रिझल्ट इन कुलम्स. बघा, टेम्परेचरमुळे काय होऊ शकतं, हाय व्होल्टेज तयार होऊ शकतं कॉन्क्रीटमध्ये आणि मग जी काही कंडक्टिव्हिटी आयन्सची त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो आणि मग रिझल्टमध्ये चेंजेस होऊ शकतात. म्हणजेच थोडक्यात काय, रॅपिड क्लोराईड पेनिट्रेशन टेस्ट ही टेम्परेचरवर डिपेंड आहे, बरोबर. कारण टेम्परेचर इन्क्रीज झालं तर व्होल्टेज इन्क्रीज होणार आणि रिझल्ट पण काय होणार, हॅम्पर होणार. This test method does not replicate actual condition that concrete would experience in the field. Their condition where concrete is exposed to a 60 volt potential. तर ही जी टेस्ट आहे ती लॅबमध्ये कंडक्ट केली जाते. त्यामुळं फील्डवरती जे काही कॉन्क्रीट असेल तर त्या फील्डवरचं जे कॉन्क्रीट आहे तो ज्या काही कंडिशनला असेल, एन्व्हायरमेंट कंडिशनला जो काही एक्सपोज असेल आजूबाजूचं एन्व्हायरमेंट, तर त्या कंडिशननुसार इथं जी आपल्याला लॅबमध्ये जे रिझल्ट्स मिळतील ते परफेक्टली
मिळणार नाहीत, म्हणजे मॅच होणार नाहीत, कारण लॅबमधलं टेम्परेचर किंवा कंडिशन्स वेगळ्या असणार फील्डपेक्षा. मग एवढा एक डिफरन्स येतो याच्यामध्ये, एवढं एक लिमिटेशन येतं. द करंट दॅट पासेस थ्रू द सॅम्पल ड्युरिंग द टेस्ट इंडिकेट मूवमेंट ऑफ ऑल आयन्स इन द पोअर सोल्युशन, नॉट जस्ट क्लोराईड आयन्स. तर काय होतं, कारण याच्यामध्ये क्लोराईड आयन्सचं जे मूव्हमेंट आहे, खरं म्हणजे याच्यामध्ये क्लोराईड आयनची मूव्हमेंट किती होते त्याच्यावरनं आपण काय करतो, डिटेक्ट करतो रॅपिड क्लोराईड पेनिट्रेशन टेस्ट. पण काय होतं, करंट जेव्हा पास होतो तेव्हा जे पोअरमध्ये जे काही सोल्युशन्स प्रेझेंट असतील तर ते बाकीचे आयन्ससुद्धा काय होतात, मूव्ह होतात. त्यामुळे मग आपल्याला ॲक्च्युअल जे काय आहे टेस्ट, त्याच्यामध्ये थोडेसे रिझल्ट्स काय होतात, ह्या आयन्समुळे हॅम्पर होऊ शकतात. ठीक आहे. पुढची टेस्ट येते ड्युरॅबिलिटी टेस्ट. थोडक्यात लक्षात ठेवा की ड्युरॅबिलिटी टेस्टमध्ये वॉटर परमॅबिलिटी टेस्ट सुद्धा आहे. आणि वॉटर परमॅबिलिटी टेस्ट म्हणजेच काय, आपल्या कॉन्क्रीटची परमॅबिलिटी किती आहे ते चेक करण्यासाठी ही टेस्ट केली जाते. परमॅबिलिटी म्हणजेच काय, की आपल्या कॉन्क्रीटमध्ये किती रेटने पाणी आतमध्ये झिरपू शकतं, बरोबर, की ते, आणि ते कशावर डिपेंड असणार, त्याच्यामध्ये असलेल्या पोर्सवरती डिपेंड असणार, होल्सवरती डिपेंड असणार. जर आपलं कॉन्क्रीट जर प्रॉपरली कॉम्पॅक्ट नसेल, कॉम्पॅक्शन झालेलं नसेल, तर आतमध्ये वॉइड्स असणार, पोर्स असणार. आणि मग जेव्हा हार्ड होईल कॉन्क्रीट, तेव्हा जेव्हा काही आपल्या कॉन्क्रीट सरफेसवरती पाणी येईल, तेव्हा ते पाणी काय होणार, हळूहळू आतमध्ये परमिएट होणार. मग ती जी परमॅबिलिटी आहे ती चेक करण्यासाठी ही टेस्ट कंडक्ट केली जाते. ठीक आहे. म्हणजेच काय, मग ह्या टेस्टचं ॲप्लिकेशन काय बघा, मग पोरोसिटी डिटेक्ट करण्यासाठी रिपेअर मटेरियलवरती सुद्धा ही टेस्ट कंडक्ट केली जाते. लक्षात ठेवा, ड्युरॅबिलिटी टेस्ट रिपेअर मटेरियलवरती पण कंडक्ट केली जाऊ शकते. सर्व्हिस लाईफ जी आहे कॉन्क्रीट स्ट्रक्चरची ती डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा ही टेस्ट आहे. आणि कॉन्क्रीट मिक्सची क्वालिटी, बरोबर, ड्युरेबल आहे का नाही, कारण ड्युरॅबिलिटी हे कशावर डिपेंड असणार, वॉटर परमॅबिलिटीवरती. जर तो पाणी जर शोषून घेणारा नसेल आपलं कॉन्क्रीट, आतमध्ये जर पाणीच जाणार नसेल आपल्या कॉन्क्रीटमध्ये, याचा अर्थ आपला कॉन्क्रीट हे काय, चांगल्या क्वालिटीचं आहे, म्हणजेच काय, ते ड्युरेबल आहे. कारण बघा, जर कॉन्क्रीटमध्ये जर पाणी घुसलं लवकर तर काय होणार, डॅम्पनेस होणार, डॅम्पनेसमुळे मग लिकेज वगैरे सुरू होणार, क्रॅक्स डेव्हलप होणार, बरोबर. आपलं जेवढं वॉटरप्रूफ कॉन्क्रीट तयार होईल, म्हणजेच काय, जेवढं इम्परमिएबल कॉन्क्रीट असेल तेवढी त्याची ड्युरॅबिलिटी काय होणार, इन्क्रीज होणार. मग ह्या टेस्टचा ॲडव्हान्टेज काय आहे, ही पटकन होते, क्वालिटी कंट्रोल हिच्यामध्ये केलं जातं. हिचं जे काही सेटअप असेल, प्रोसिजर असेल, ती सिम्पल आणि कन्व्हिनियंट आहे. आणि हिचे जे रिझल्ट्स आहेत सेम वरच्या टेस्टसारखेच. वरची टेस्ट कोणती होती आपण बघितलेली, ही रॅपिड क्लोराईड टेस्टेशन, रिझल्टचे इंटरप्रिटेशनसुद्धा इझी आहे, एक्सपर्टाईजची गरज नाही पडत. पण याच्यामध्ये एक लिमिटेशन आहे की क्वालिटेटिव्ह इस्टिमेशन कॉन्क्रीट देते ही टेस्ट, क्वांटिटेटिव्ह नाही तर क्वालिटेटिव्ह इस्टिमेशन करते कॉन्क्रीटचं. ठीक आहे. अशा पद्धतीने एवढ्या टेस्ट आपण काय केल्या, बघितल्या. आता याच्यामध्ये ज्या काही पुढच्या टेस्ट ह्या स्लाईडमध्ये मेन्शन केल्या त्या आपल्या याच्यामध्ये नाही आहेत, सिलेबसमध्ये नाही आहेत. ठीक आहे. पुढची एक येते लिम्पेट पुल आउट टेस्ट. ही ड्युरॅबिलिटी टेस्ट आहे, इन सितू ड्युरॅबिलिटी टेस्ट. ठीक आहे. ही बघा, लिम्पेट पुल आउट टेस्ट, आणि ही टेस्ट आहे आपल्याला प्रॅक्टिकलला आहे. तर ही पुल आउट टेस्ट कशी कंडक्ट केली जाते हे आपण आता नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. ठीक आहे. थँक्यू.